सर नमस्कार. नमस्कार. आज 6 ऑक्टोबर 2025 आहे आणि हे आपला केळीचा प्लॉट आहे. आपलं नाव सांगा पूर्ण. शंकर तुकाराम जितिस्ते, निवळी बुजुर्ग. आपण काय करता सर? मी शिक्षक आहे, जिल्हा परिषद. जिल्हा परिषदला प्रायमरी टीचर. बरोबर. हे केळीचा प्लॉट आहे आणि ही G9 व्हरायटी आहे. किती येतं झाड? हे झाड 6000 आहे. 6000 या ठिकाणी 6000 या प्लॉटमध्ये. बरोबर. त्याची लागवड झालेली आहे 9 नोव्हेंबरला. 9 नोव्हेंबरला. तर आज 6 ऑक्टोबर आहे, म्हणजे येणाऱ्या 3 दिवसांना अजून 11 महिने पूर्ण होतात. जवळजवळ आता बाग आपला हार्वेस्टिंगला आलेला आहे. महिनाभरामध्ये म्हणजे 15 दिवसात सुरू होते काही झाड. बरोबर आहे. आणि बाग असे आली की जवळपास 2 ते 3 काठमध्ये सगळी बाग निघून जाते. हा सगळ्यात महत्वाचं काय आहे की या ठिकाणी मागे पुढे होणार मागे पुढे होणार एक समान बाग आली. एक समान बाग आली. बरं, तुम्ही ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट आपल्या महाराजापासून नागनाथ एंटरप्राइजपासून दुसऱ्या डोसला घेतले? दुसऱ्या डोसला. पहिल्या डोसला नाही. मी परभणीला कृषी प्रदर्शनाला आलो होतो. आता गोवर्धन विद्यार्थीच आहे माझा. बरोबर आहे. आणि त्यासोबत महाराज आहेत. या दोघांच्या विश्वासावर, कारण मी असं काही वापरत नाही, पण या दोघांनी विश्वास दिला. बरोबर. आणि त्यांनी, मी परभणीला गेलो, त्यांनी त्यांच्या मनानच मला हे पाठवून दिले. बरोबर. ते वापरले. तर झाडाची उंची म्हणजे आता 2-3 वर्ष केळी लावायची. बरोबर आहे. तर पहिल्या 2 वर्षी ज्या केळी होत्या त्यांची उंची एवढी झाली आणि घड पण एवढा पडला नाही. बरोबर आहे. आणि घडाची लांबी म्हणजे केळाची लांबी पाहतो मी. साईज दोका ठेवू शकतो. केळाची पूर्ण लांबी 11, 12, 13 फण्या आहेत. 11, 12, 13 फण्या असून केळाची लांबी भरपूर. वादी लांब आहे. वादी लांब आहे. आणि मागची खालची जे 2 वर्षाची होती त्यात 11, 12 फण्या असायच्या. कमी फण्या असायच्या, पण वादी लांब नव्हती. वादी आखूड राहायची. म्हणजे साईज कमी राहायची. साईज कमी राहायची. बरोबर आहे. बरं, आता हे तुम्ही साहेब हे एकच नाही, तुम्ही कुठले झाड हे बघा, या साईडला बघा, बाजूचं पण आता इथं तर काय पडलेच झाड. हो, सगळे झाड सारखेच आहे. आता इथं पडलेले वजनानं झाड काय. केळीच्या पिकासाठी आपण ग्रीन पॅन्ट कंपनीचे ही भूमी पॉवर, पोटॅश, अजून काय लिक्विड मध्ये प्रीमियम दिलेला आहे. प्रोम दिलं. या केळीच्या प्लॉट सोबतच आपण दुसऱ्या पिकाला कुठल्या वापरले का? अजून उसाला वापर. तिकडे केळी पण आणखी काही. बरं, आणखी उसाला 8,000. ऊस किती करायचं? 5 एकर. बाजूला केळी पण आहेत. उसाला पण असं आहे की ते म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा आता हे गनिवळीवाले येते, येणारे जाणारे लोकच म्हणते पहिल्या वर्षाचा ऊस आहे का, तिसऱ्या वर्षाचा खोडवा आहे. तिसऱ्या वर्षाचा. अच्छा, नियोजन त्याच्याकडे असतं. म्हणजे पहिला नवा, दुसरा खोडवा, तिसरा निडवा, तिसऱ्या वर्षाचं पीक. सर 14,000 केळी टोटल. खाली रोडच्या पलीकडे काय आहेत ना. खाली 8,000 तर 6,000. 14,000 केळी. 8 आणि 6 14,000. 14,000 वापरले. कायलाच वापरले? 14,000 वापरतो. ते बी पिलबाग आहे खालचा. पिलबाग बी असा याच्यासारखाच आहे, फक्त घड थोडी छोटी येते पिलबाग असल्यामुळे. बरोबर आहे, बरोबर आहे. लांब मात्र. अच्छा, हा. आपले या ठिकाणी शेतामध्ये काम करणारे आपले भैया, तुमचं नाव सांगा. शिवाजी. थोडं पाठीमागे या. तुमचा अनुभव सांगा सर. पशी तुम्ही किती वर्षापासून आहात? 10 वर्ष. 10 वर्षापासून आपल्या सरकडे तरीच काम करतात. तुमचा या वर्षीचा अनुभव काय आहे? केळाची लांबी, घड पण वाढली, उंची पण खूप झाली. बरं, आता सोबत लावलेला केळीत ना बोली. आता बाजूला दुसऱ्याची पण आठ फण्या आहेत बारीक केळ त्यांचे. आपले फण्याची साईज संख्या जास्त असून सुद्धा वादी लांब आहे. सोबतच लावलेले आणि सोबतच आणलेले. बरोबर आहे. एकच आहे बघा तुम्हाला सर. त्यांचं पण आपले व्हरायटी एकच आहे. ते बेन या वर्षीचं वेगळं आहे. त्यांचं वेगळं आहे. बरोबर आहे. फक्त पिलबाग त्याचं आपल्या सोबत आहे, मात्र केळ लांबलेलं नाही. आता मागच्या वर्षी जे पिलबाग होती आपली त्याचं केळ